वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण दोन महत्त्वाच्या आनंदाच्या बातम्या बघणार आहोत। नवीन अपडेट आहे आणि दोन्ही शिक्षक भरती 2025-26 साठी जे आहे खूप महत्त्वाच्या आणि दिलासादायक असणार आहे। त्याच्यामुळे जागांमध्ये जे आहे जास्तीत जास्त वाढ होणार आहे। दोन्ही अपडेट जे आहेत त्या वेगळ्या आहेत, थोड्या समजून घ्या काय आहे काय नाही, आणि त्याच्या मागची पार्श्वभूमी सुद्धा समजून घेणार आहोत आणि डिटेलमध्ये बघणार आहोत या अपडेट्स कोणत्या आहेत। ठीक आहे, व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। साईडचं नोटिफिकेशन बेल तर ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही। टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट महत्त्वाची म्हणजे शिक्षक भरती 2025-26 मध्ये जे आहे आता जी प्रक्रिया सुरू आहे त्याच्यामध्ये दोन महत्त्वाचे अपडेट जे आहेत किंवा दोन महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत ते समोर आल्यात। पहिली जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे, तुम्ही बघितलं असेल मागच्या काही दिवसांमध्ये केंद्र प्रमुख भरतीचा जो आहे निकाल लागलेला आहे आणि केंद्र प्रमुख भरतीचा निकाल लागल्यानंतर आता लवकरच जे आहे त्यांची पदभरती सुद्धा केल्या जाणार आहे। आता या गोष्टीचा आणि शिक्षक पद भरती 2025-26 चा काय प्रत्यक्ष संबंध आहे ते सुद्धा सांगतो। तर सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, केंद्र प्रमुख म्हणून नेमणूक होण्यासाठी ॲक्च्युली काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, त्यानुसार त्या जर फुलफिल असल्या तर त्यानुसारच एखादा अपॉइंटेड टीचर जो आहे तो केंद्र प्रमुख होऊ शकतो। पण त्याच्यामध्ये तुम्ही विशेष म्हणजे तुमची सेवा सातत्य खूप महत्त्वाचं आहे। नंतर तुम्ही तुमचं जे कालावधी आहे शिक्षकाचा कालावधी जो आहे तो जवळपास 3, 4, 5, 6 वर्षाचा असला पाहिजे। नंतर TET परीक्षा पास असणं खूप अनिवार्य आहे। त्यानंतर तुम्ही ती परीक्षा देणं आणि त्या परीक्षेमध्ये नंतर तुमचा मेरिटनुसार नंबर लागणं, तर या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे। आता याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम आपल्या शिक्षक भरतीवर कसा होणार बघा। महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास शेकडो पदसंख्या रिक्त आहे, कोणाची? केंद्र प्रमुखांची। ठीक आहे, आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही आकडेवारी सुद्धा आहे आपल्याकडे की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती किती आकडेवारी रिक्त आहे आणि किती किती पदसंख्या भरणार आहेत। तर त्यानुसार जर बघितलं तर एकूण महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आहेत 36 जिल्ह्यांचे जे आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मिनिमम 100 जरी धरल्या तरी सुद्धा ही संख्या जी आहे ती हजारोमध्ये येते। म्हणजे ॲक्च्युली 38,000 उमेदवार जे आहेत ज्यांनी केंद्र प्रमुख परीक्षा जी आहे दिलेली आहे आणि हेच उमेदवार जे आहेत प्रतीक्षेमध्ये आहे की नेमणूक नेमकी कधी होणार आणि आमची निवड कधी होणार। आता जर हे जे शिक्षक आहेत जर यांची पदभरती लवकरात लवकर झाली तर त्यांच्या जागा ज्या आहेत त्या रिक्त होतील। म्हणजे ॲक्च्युली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस त्यांची जागा भरल्या जाईल तर त्यावेळेस ते ज्या जागेवर होते अगोदर त्या जागा रिक्त होतील आणि त्यांची प्रमोशन होऊन किंवा त्यांना जे आहे बढती मिळून ते काय होणार आहेत? केंद्र प्रमुख होणार आहेत। मग मागच्या ज्यांचा जो स्पेस आहे किंवा मागच्या ज्या जागा आहेत त्यांच्या व्हॅकंटी असणार आहे, तर त्याच्यासाठी मात्र त्या जागा डायरेक्ट पवित्र पोर्टलला येणार का? तर त्या जागा डायरेक्ट पवित्र पोर्टलला येणार नाही। त्याच्यासाठी काही ना काही गोष्टी करावं लागेल। आता त्या गोष्टी कोणत्या आहेत ते सुद्धा सांगून देतो। रोस्टर आणि बिंदू नामोले अद्ययावत करावं लागेल आणि त्यासाठी पाठपुरावा सुद्धा करावा लागेल। स्थानिक लेवलला सुद्धा आणि जिल्हा लेवलला सुद्धा आपल्याला जे आहे काही गोष्टी कराव्या लागतील। त्यानुसारच जर समजा ही पदसंख्या जी आहे ती जर आपण सांगितलं की रोस्टर अद्ययावत करून किंवा रोस्टर अपडेट करून त्या जागा सुद्धा त्याच्यात समाविष्ट कराव्या, कशामध्ये? शिक्षक भरती 2025-26 मध्ये, तर त्यावेळेस मात्र त्या जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर येऊ शकतात। तर पहिली महत्त्वाची आनंदाची गोष्ट अशी आहे की यामुळे शिक्षक पद भरती 2025-26 मध्ये जे आहे जागेमध्ये वाढ होणार। ठीक आहे, आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो आहे तो आता हे होणार किंवा नाही होणार हे आपल्यावर डिपेंड आहे। ठीक आहे, दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे, आता सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी आहे ती आहे, माननीय शालेय शिक्षण मंत्री जे आहेत यांना विधान भवनामध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता। प्रश्न असा होता की काही संस्था ज्या आहेत किंवा तुम्हाला माहिती आहे पवित्र पोर्टलद्वारे पदभरती केल्या जावी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं निकाल सुद्धा दिलेला आहे आणि त्यानुसार पदभरती जी आहे फक्त ती पवित्र पोर्टल मार्फतच केल्या जाणार आहे। तरी सुद्धा अजून काही आस्थापना आहेत, उदाहरणार्थ समजा तुम्ही जर बघितलं की जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका, नगरपालिका किंवा खाजगी शैक्षणिक संस्था असेल त्यांची सुद्धा पदभरती जी आहे ती पवित्र पोर्टल मार्फतच केल्या जाणार आहे। आदिवासी विभाग, समाज कल्याण विभागाच्या ज्या निवासी शाळा आहेत किंवा आश्रमशाळा आहेत त्यांची सुद्धा पदभरती जी आहेत पवित्र पोर्टलद्वारेच होणार आहे। आता एक महत्त्वाचा प्रश्न असा उरतो की नेमकं प्रश्न काय होता आणि त्याचं उत्तर काय होतं। तर प्रश्न असा विचारला गेला होता की अजूनही काही खाजगी आस्थापना ज्या आहेत त्या स्वतःची पदभरती जी आहेत पवित्र पोर्टल डावलून पदभरती करतात आणि त्यानुसार स्वतःची पदसंख्या जी आहे ती भरतात आणि त्यानुसार जे आहे पवित्र पोर्टलवर जागा कमी येतात आणि पवित्र पोर्टलवर जागा कमी आल्यामुळे शिक्षक पदभरती जी आहे त्याच्यावर परिणाम होतो। आता ही गोष्ट खरी आहे का? तर त्यावेळेस माननीय मंत्री महोदय जे आहेत शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी दुजोरा दिलेला आहे की ही गोष्ट थोड्याफार म्हणजे ही गोष्ट जी आहे
आमच्या सुद्धा निदर्शनास आलेली आहे आणि त्यानुसार लवकरात लवकर जे आहे आम्ही काही ना काही गोष्टी करणार आहोत, जेणेकरून त्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली ती अशी आहे, आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे की त्यांनी सांगितले की आम्ही विभागीय समिती स्थापन करणार आहोत. आता विभागीय समिती काय करणार की प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा प्रत्येक विभागानुसार कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या विभागामध्ये कशा कशा पद्धतीनं प्रत्येक खाजगी शैक्षणिक संस्था जी आहे किंवा प्रत्येक आस्थापना जी आहे ती कशा प्रकारे पदभरती करते, खरंच पवित्र पोर्टलच्या नुसार पदभरती होते किंवा बाहेरून किंवा पवित्र पोर्टलला डाउनलोड पदभरती होते का, यावर लक्ष ठेवणार आहे. आणि त्याचाच आराखडा किंवा त्याचाच जो अहवाल आहे तो मात्र माननीय शालेय शिक्षण मंत्री जे आहेत यांना सादर केला जाणार आहे. आता याच्यामुळे होणार काय आहे, ज्या काही आस्थापना किंवा अजूनही काही खाजगी शैक्षणिक संस्था जर समजा तुमच्या जिल्ह्यामध्ये असतील किंवा तालुक्यामध्ये असतील तर त्यांच्या जागा सुद्धा एक नियम सांगतो, न्यायालयानं स्पष्ट केलेला आहे की कोणतीही खाजगी आस्थापना असेल किंवा शैक्षणिक संस्था असेल किंवा जिल्हा परिषद असेल किंवा महानगरपालिका नगरपालिका कोणतीही शैक्षणिक संस्था असेल तर कोणत्याही आस्थापनेला स्वतःची जाहिरात पवित्र पोर्टलवर द्यायची आणि त्यानुसारच पदभरती करून घ्यायची. पवित्र पोर्टलच्या बाहेर जाऊन तुम्हाला पदभरती करता येणार नाही, हा न्यायालयाचा निर्णय आहे. त्यानुसारच जे आहे माननीय शालेय शिक्षण मंत्री यांनी सुद्धा जे आहे मोठं पाऊल उचललेलं आहे आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये खाजगी शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्यांच्या सुद्धा जागा ज्या आहेत, जी शैक्षणिक संस्था स्वतःच्या जागा, आता कधी कधी काय होतं की एखाद्या खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये जागा असतात पण मग ते जागा पवित्र पोर्टल मार्फत न भरता ते बॅकडोअर जर भरली किंवा बॅक डेटेड एंट्री जर दाखवली तर त्यावेळेस ती जागा भरल्या जाते आणि त्या जागा ज्या आहेत पवित्र पोर्टल येत नाही. मग अशा वेळेस ह्या ज्या वॅकन्सीज आहेत ह्या वॅकन्सी सुद्धा पवित्र पोर्टलवर याव्या. जर खाजगीच्या जास्तीत जास्त वॅकन्सीज पवित्र पोर्टलवर जर आल्या तर मात्र पदभरती जी आहे खूप मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त जागांसाठी होऊ शकते. आणि हाच एक महत्त्वाची किंवा हीच एक महत्त्वाची गुड न्यूज होती की हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की खाजगी आस्थापना ज्या आहेत त्यांना मात्र आता स्वतःच्या जागा ज्या आहेत पवित्र पोर्टल मार्फतच भरावं लागेल आणि पवित्र पोर्टल मार्फतच त्यांना ज्या आहे जाहिराती पवित्र पोर्टलवर द्यावी लागेल. त्याच्यामुळे ही दुसरी महत्त्वाची आनंदाची बातमी आहे. आणि आता या दोन्ही गोष्टी जर बघितल्या तर पहिली जी गोष्ट सांगितली मी तुम्हाला की केंद्रप्रमुख भरती झाल्यानंतर काही जागा रिक्त होतील तर त्याच्यासाठी प्रयत्न करणं खूप आवश्यक आहे. संघटना लेवलवर असेल किंवा स्थानिक लेवलवर असेल किंवा जिल्हा स्तरावर असेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे कशा संदर्भात की ज्या काही खाजगी आस्थापना आहेत तुमच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये किंवा तुमच्या आसपास जर तुम्हाला असं वाटलं एखादी शैक्षणिक संस्था आहे ती पवित्र पोर्टलच्या बाहेर जाऊन जर शिक्षक पद भरती करते तर त्यावेळेस मात्र तुम्ही जे आहे त्याच्या संदर्भात माहिती जी आहे तुम्ही वरिष्ठ लेवलपर्यंत पोहोचवला पाहिजे, त्यानुसार जे आहे कारवाई केल्या जाणार आहे. तर आय होप ही जी इन्फॉर्मेशन किंवा हा जो व्हिडिओ आहे याच्या संदर्भाचा होता. आणि आता या सगळ्या गोष्टी बघता एक गोष्ट तर क्लिअर आहे की शिक्षक भरती 2025-26 मध्ये ज्या काही जागा येतील त्याच्यामध्ये मात्र वाढ नक्की होणार आहे. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा होता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. या दोन्ही अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप आवश्यक होत्या. तुम्हाला अपडेट्स कशा वाटल्या किंवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमचा अभिप्राय जो आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील किंवा तुमच्या मनामध्ये काही अभिप्राय असेल किंवा तुम्हाला काही सांगायचं असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. वन सेकंड व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.